यस, पंचांचा हिरवा कंदील. लेट्स प्ले गेम ऑन. देऊया दोन टीमला लाख लाख शुभेच्छा. पहिला बॉल रोहित पाटील. हो, पहिला बॉल, चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. चांगली डिलिव्हरी. पहिला बॉल डॉटनं सुरुवात केली आहे. नागेशला आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅकवरती. षटक क्रमांक पहिला. P1चा पहिला षटक. 5 षटकांची मॅच आहे. नागेशला आपण पाहताय षटक क्रमांक पहिल्यामध्ये रोहित पाटील आणि राम राणे. ओ, दुसरा बॉल ऑन साइडला. फटका फसलाय. फिल्डर पोहोचलाय आणि फलंदाजाला परतावा लागेल. गोल्डन डकचा शिकार. बॅट्समन आउट. येस, पहा मित्रांनो, डिले विकेट देखील आपण या स्पर्धेमध्ये ग्राह्य धरतो. बाद झालेला बॅटर जोपर्यंत मैदान सोडत नाही तोपर्यंत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर व्हायचं नाही आहे. न्यू बॅटर आपण देखील सेट राहायचं आहे. हो, यावेळेला चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. इनफिल्डच्या वरून या बॉलला उडवलाय. वेगाचं प्रत्युत्तर दिलंय. वेगानं डीप एक्स्ट्रा कव्हरेजचं क्षेत्र निवडलंय आणि हा पहिला आघात, पहिला दमदार चौकार. हा पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समन सुशीलच्या बॅटमधून. यस, MH11 केक शॉपचे ओनर आदरणीय सन्माननीय अक्षयदादा पाटील यांचे इथे शुभागमन झाला. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. चौकार आला सुशीलच्या बॅटमधून. पुढचा बॉल फुल टॉस. या वेळेला विषयमध्ये खेळलाय. वाडिश लॉंग ऑरिझन मध्ये फिल्डर टेकन अ व्हेरी गुड कॅच. फलंदाज बाद. यस, अतुल दादा पारगावकर आणि त्याचबरोबरीनं संजय दादा देसाई या दोन्ही मान्यवरांचे ते शुभागमन झाला. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. नागेशला आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅकवरती. जर या बॉलवरती विकेट संपादित केली तर अतुल दादा पारगावकर यांच्या माध्यमातून नागे 1 क्वार्टर. ओ, या वेळेला बॉलच बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला गॅदर केलं आणि बॉलला कॅरी केला. डॉट बॉल आला आणि डॉट बॉलच्या साथीने षटक क्रमांक पहिला इथे कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस हा फलकावरती धावा आपण पाहत आहे. 4 लागल्या गड्या 2 गड्यांच्या नुकसानात.
थँक्यू. पहिलं षटक कंप्लीट आपण पाहत आहे. 4 धावा स्कोर कार्डवरती अद्याप जोडल्या गेल्यात. 2 गड्याच्या नुकसानात राम राणेला आपण पाहत आहे स्ट्राईक इनला. श्रेयसला आपण पाहत आहे नॉन स्ट्राईक इनला. प्रदीप दळवी गोलंदाजी ट्रॅकवरती या सध्याच्या घडीला. ए विकेट किपर कॅच बी कोंबडा दिलाय पटणीला. गोलंदाजी ट्रॅकवरती. षटक क्रमांक दुसरा हाताळत असताना 1.1 चेंडूचा खेळ अद्याप कंप्लीट झाला. एक थोडीशी अडखळत सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. हो या वेळेला क्या बात आहे. अप्रतिम फटके आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजानं अग्नीच्या ज्वाळा हाताळल्यात आणि त्याच्यावरती हा तोफेचा गोळ आपल्याला पाहायला मिळाला. राम राणेच्या बॅटमधून चौका. थँक्यू. ये मामा या फ्रेंड्स ग्रुपच्या स्पर्धेला ओ क्या बात आहे. आणखीन एक तडाखा. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. पण इथे थँक्यू. अगदी प्रदीप दळवीसाठी एक कॅश प्राइज होतं. प्रदीप दळवीने जर राम राणेचा विकेट संपादित केला तर किंजल सावंत याच्या माध्यमातून 300 रुपयाचा कॅश प्राइज होता आणि ते 300 रुपयाचा कॅश प्राइज देखील प्रदीप दळवीने पटकावलाय. धक्का क्रमांक लागलाय तब्बल 3-8 या अंकावरती. राम राणे तंबूच्या आश्रयाला. मामा आता खऱ्या अर्थानं भाचीच्या कार्याला येईल का नाही माहिती नाही, पण मामा MPLच्या कार्याला नक्की येईल 2026 मध्ये सीझन 5 मध्ये. ओ या वेळेला बॅट अँड पॅचच्या मधून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. संघ थोडासा अडचणीत सापडलाय. संघ थोडासा कठीण स्थितीमध्ये सापडलाय. अभुंजय ओ स्लोवर वन. धीम्या गतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. सॉफ्ट खेळला. चॉक करायचा प्रयत्न. डिफेन्सिव्ह पवित्र धारण केला. नागेशची चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये. एक धाव कंप्लीट झाली. या 5व्या बॉलवरती ही सिंगल. अगदी भरपूर वेळानंतर आमचे अतुलदादा पारगावकर देखील कमबॅक करत असताना त्यांच्या समवेत डायनिंग अँड डॅशिंग पर्सनॅलिटी संजयजी देसाई साहेब हे देखील अतुलदादा पारगावकर यांच्यासोबत कमबॅक करत असताना 9 धावा 3 गड्याच्या नुकसानात मैदानाच्या आतमध्ये वैद 11 हा संघ. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल. अंतिम बॉल. षटक क्रमांक दुसरा मधील बॅटर श्रेयस तयार. ओ हाफ ट्रॅकर ऑन साइडला पुल करायचा प्रयत्न. चांगला फटका. फिल्डर आहेत म्हणून राहतील फक्त आणि फक्त प्रेक्षक. Thank you, DJ. Thank you, DJ. Thank you, DJ.
स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या 2 षटकांच्या अखेरीस. चार वर्षांची आमची अफाट मेहनत आज सत्यात उतरेल, कारण की आज नागेश नावाचा हिरा चमकलाय. दोन षटकांचा खेळ अद्याप कंप्लीट झाला. एक बिग बॅटल लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला अक्षय गुरव, दुसऱ्या बाजूला निलेश पाटील आहे, एका बाजूला नागेश आहे तर दुसऱ्या बाजूला दीपराज मिरेकर आहे. असं बॅटल आपल्याला पाहायला मिळतंय. एक बिग फाईट मॅच. तिसरं षटक प्रगतीपथावरती, गोलंदाजी ट्रॅकवरती संदीप. संदीपला पण बाधा षटक क्रमांक या दरम्यान तिसऱ्यामध्ये अबुंजय तयार. स्ट्राईक येईला मागच्या मॅचचा हिरो ज्यानं 16 बॉलमध्ये 35 धावा बनवल्या होत्या तो अबुंजय स्ट्राईक येईला. चला वेळेचं बंद आहे. पंच आपण देखील ताकीद द्यायची आहे. 20 मिनिटांमध्ये आपल्याला कंप्लीट 4 षटक हाताळायचे आहेत. 12 मिनिटांमध्ये आपण 2 षटक हाताळले. 8 मिनिटांमध्ये आपल्याला कंप्लीट हे 2 षटक हाताळायचे आहेत. अन्यथा 30 सर्कलच्या आतमध्ये खेळाडू घ्यावा लागेल. ओ या बळला टप्पा पडला, थोडासा बाहेर निघला, बाटची हलकीशी कडा, फलंदाज बाद. क्या बात आहे. आमच्या मेगा स्क्रीनवरती अतुल दादा पारगावकर यांना आपण पाहत आहे. आशीर्वाद मैदानाच्या आतमध्ये आला, ज्यानं मागच्या मॅचमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती, पण या मॅचमध्ये तशी बॅटिंग करावी लागेल, कारण की 4 गडी अद्याप गमावलेत. 13 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. या टीमचा खरा 24 कॅरेटचा सोना दीपराज मिरेकर अजूनही मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहे. चला स्पीडअप करा, विनंती असेल. 20 मिनिटाचा अवधी आहे मित्रांनो. आपण तब्बल 13 मिनिटं खर्च केलेत. 7 मिनिटं अजूनही आपल्याला 7 मिनिटांमध्ये आपल्याला तब्बल 11 बॉल हाताळायचे आहेत. 13 या अंकावरती धक्का क्रमांक लागला. तब्बल 4था निबासमान आशीर्वाद मैदानाच्या आतमध्ये आला. ऑफ ट्रॅकर ओखेला साईडला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हवेशी वार्तालाप करणारा दमदार षटका. थैंक यू. क्या बात है. अतुल दादा पारगावकर आणि देवीदास कोळी यांची जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती विकेट आली, दुसऱ्या बॉलवरती आज षटकार आपल्याला पाहायला मिळाला. 19 धावा.
हो या वेळेला देखील टप्पा पडला तर थोडासा आतमध्ये निघणारा बॉल लाईन लवकर पिक केली. 20 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. येस डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये जे प्रेक्षक वर्ग ते पडद्यावरती आहेत त्यांना विनंती आहे आपण पडदा सोडा. पुढचा बॉल. ओ क्या बात आहे क्या बात आहे. इथे पाहावं लागेल या संपार सिग्नल. दॅट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा ऍड केली जाते. शुभ अंकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 221. 21 धावा. हो यावेळी देखील फिरकीचं आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. सिंगल आली आहे. सिंगलच्या साथीनं 22 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. एक फायटिंग स्कोर जरूर निर्माण करावा लागेल वेद 11 या टीमला. सिंगल आली आहे. 22 या अंकावरती 4 गडी अद्याप गमावलेत वेद 11 या टीमनं. जर या मॅच मध्ये विजय प्रस्थापित केला तर मेगा फिनाल मध्ये जरूर धडक मारू शकतं. पण या मॅच मध्ये संघर्ष मेहनत झुंज भरपूर मोठी द्यावी लागेल. हा देखील डॉट. आता खऱ्या अर्थानं यश 11 टीमच्या पाठीराखे आणि या यश 11 टीमचे सर्व आमचे अक्षयदादा गुरव यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य. इथे घडलं काय. ही चुकी महागडी ठरू शकते यश 11 या टीमला. यश 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट वेद 11 या दोन टीमच्या दरम्यान मॅच. ए नाग्या अरे कव्हरला आहे ना त्या विकेट किपरला धावता येते का. षटक क्रमांक या दरम्यान तिसरा देखील कंप्लीट झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा आपण पाहता 25. आलुचिक 25 runs, loss of 4 wicket. Third over completed on the scorecard from team with 11. Second last over आपण पाहताय षटक क्रमांक 4 आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज निपेश आला. निपेश पहिला बॉल हाताळत असताना राईट हँड ओव्हर दी विकेट. पहिला बॉल ऑन साइडला फुल टॉस आहे. दिशा दिली आहे मिड विकेट रिझन मध्ये. फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. एकच धाव पहिल्या बॉलवरती. पहिले सिंगल षटक क्रमांक पहिल्या मधील याचा अगदी टाळ्यांचा कडकडाट आमच्या अतुल पारगावकर सरांच्या माध्यमातून सरांसाठी होतोय. चांगली फिल्डिंग सरांची आपल्याला पाहायला मिळाली. नेक्स्ट बॉल. ओ क्या बात आहे. हा आक्रमण हा संघर्षाचा शृंखनाद करणारा संघर्षमय स्टेट डाऊन दी ग्राउंड षटका. थँक्यू डेझ. षटकाराला संजीवनी देणाऱ्या 6 धावा 32. हो बॅटची लिडिंग एज अगदी समोरच्या दिशेनं या फटक्याला ट्रॅव्हल करायचा होता. बॅट अँड बॉलचा प्रॉपर संपर्क नाही आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट नाही आहे. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता इनफिल्डच्या वरून. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्वच्या क्षेत्रावरून या बॉलला ट्रॅव्हल करायचा होता. सिंगल आली आहे. हो ऑन साइडला आडवा बॅटचा
हा कडवा प्रहार बॉल सीमा पर फ्लाइटेड षटका. थँक यू. भाई पुढे टप्पा टाक रे, पुढे टप्पा टाक थोडा. 39 धावा. ओ या वेळेला क्या बात आहे. अतुल पारगावकर दादांनी इथं कानमंत्र दिलं होतं, पण त्या कानमंत्राचा काहीसा फायदा होणार नाहीये. टप्पा चांगला होता पण दिशा खराब होती. दिशा भरकळत असताना अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात ही एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड. ओ या वेळा देखील बी शेप मध्ये क्या बात आहे. कव्हर ट्राय केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील चार. थँक यू डिझे. चौकार आलाय. हो या वेळेला देखील तोच क्षेत्र निवडला होता, तोच फटका आपल्याला पाहायला मिळाला. आता शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरेजर मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल आली आहे आणि या सिंगलच्या साथीनं धाव फलक जाऊन पोहोचलाय 45 अंकावरती. 45 धावा आपण पाहत आहे. हे षटक भरपूर महत्वाचं असेल, निर्णायक षटक असेल, कारण की या षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा बनवायचा प्रयत्न असेल टीम वेद 11 या संघाचा. कारण
हॅलो हॅलो ठीक. थँक्यू. 58 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पूर्वार्धाचा स्टील 2 टू गो. पाचवा बॉल फुल टॉस समोरच्या दिशेने खेळला. विषय मध्ये खेळला आउटफील्ड. इथे घडलंय काय अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून या बॉलला फ्लाय करायचं होतं. धावबादच्या स्वरूपात फलंदाजाला परतावा लागेल. विकेटचा पतन. धक्का क्रमांक लागला 5वा. यावेळेला शेवटचा बॉल बॉलर्स बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला कॅरी केलंय. एकच धाव. एक धाव कंप्लीट आणि पूर्वार्धाचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि पूर्वार्धाच्या अखेरीस फरकावरती धावा आपण पाहत आहे. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना वेद 11 या संघाची टोटल 5 गड्यांच्या नुकसानात लागल्या गेल्या 60 आणि 61 धाव्यांचं माफक लक्ष्य उभं केलंय. तर यश 11 या टीमच्या गेज. विलंब करू नका. ठीक. 5:20 झाल्यात. 5:25 पहिला बॉल हाताळायचा आहे आणि 5:45 आपल्याला कंप्लीट 4 षटक हाताळायचे आहेत. यस. 60 धावा बनवल्या. 61 लक्ष्य आणि कशा प्रकारे या 61 धावा बनवल्या जाते. 0 पासून विश्व निर्माण करायचं आहे. पहिला बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात टीमचा सरी गणेशा झालाय. टीमचं खातं खुलं झालं. अकाउंट ओपन झालंय. यश 11 हा संघ आपण पाहताय. एका बाजूला अक्षय गुरव तर दुसऱ्या बाजूला निलेश पाटील. एका बाजूला नागेश तर दुसऱ्या बाजूला दीपराज मिरेकरला आपण पाहताय. कमबॅक करतो विजय सावंत. अप्रतिम हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतली. अगदी परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. जणू काय खेळपट्टीचा सुगंध देणारा बॉल. 1 बाउन्सचा कॉल देखील दिला जातोय. गोलंदाजाला वॉर्न इथे करण्यात येते.
डॉट बॉल. ओ या वेळेला दिशा पाहावी लागेल, लेंथ लाईन पाहणं गरजेचं. अंपायर सिग्नल वाईट. थँक्यू. विजय निवगणेला आपण पाहताय. स्ट्राईकिंगला विजय निवगणे. हो सॉफ्ट न खेळला, चॉक करायचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. हलक्या हातानं डिफेन्सिव्ह पवित्र मैदानाच्या आतमध्ये धारण केला. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला विजय निवगणेच्या माध्यमातून. यावेळेला सिंगल आली. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. लेफ्ट हँड बॅटर गणेश. ओ क्या बात आहे. प्रचंड वेग या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला. बॅटचा स्विंग भरपूर जास्त, अगदी प्रचंड वेगानं बॅटचा स्विंग आपल्याला पाहायला मिळाला. अक्रॉस द बॅट हा स्ट्रोक खेळायचा होता मिड विकेट रिजन मध्ये. इथे देखील तीच दिशा आणि तीच दशा होत असताना सलगचा येणारा हा दुसरा डॉट. क्या बात आहे. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. षटक क्रमांक पहिला आपण पाहता. P1चा पहिला षटक आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला षटक आहे. आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये ही पॉवरफुल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते विजय सावंतच्या माध्यमातून. विजय सावंत अगेन्स्ट विजय निवगणे. फुल टॉस इनफिल्डच्या वरून उडवला इनसाइड आउटचा हा देखणा आणि नजाकत भरा स्ट्रोक. बॉल सीमा पार. हा पहिला घणाघाती प्रहार चौकार. नेक्स्ट मॅच मध्ये शैलेश वरे आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. 7 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. ओ क्या बात है. फॉलिंग स्वीप अप्रतिम दमदार दर्जेदार सिग्नेचर शॉट बाय गणेश आणि त्याच्या बॅट मधून हा एम्पल षटका. क्या बात आहे. थँक्यू. रिप्ला ऍक्शन मध्ये आपण पाहता सर्वप्रथम शफल झालाय गणेश, तदनंतर फॉलिंग स्वीप सर्व धारण केलं आणि या फॉलिंग स्वीपच्या माध्यमातून एक डोळ्यांची पानं फेडणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला. षटकार आला आणि या षटकाराच्या साह्याने धावफलक 13 अंकावरती 13. आता 24 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी धावा करायच्या 48. 12.00च्या रिक्वायरमेंटने बॅटिंग करायची मैदानाच्या आतमध्ये यश 11 या टीमला. थर्टीन. हॅलो हॅलो चिक हॅलो चिक. यस उत्कर्षला आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅकवरती. उत्कर्षला विकेट हॅट्रिक साठी तब्बल मोरिया 11च्या माध्यमातून 500 रुपीजचं कॅश प्राइज आहे. येस 3 बॉल 3 षटकार जर ठोकला विजय निवगुणे आणि गणेशनं तर आमचे अतुलदादा पारगावकर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. पारितोषिकांचा वर्षाव आता आणि मेडल षटक हाताळायचा 200 रुपयाचं कॅश प्राइज. आता फटाकड्यांची माळ ही दोन्ही बाजूने पेटती आहे. आता पारितोषिक हे दोन्ही संघांसाठी लागतंय. 13 धावा स्कोर कार्ड वरती 48 करायच्या 24 मध्ये
आणि आता गोलंदाजी ट्रॅकवरती उत्कर्षला आपण पाहताय. P2चं हे दुसरं षटक. पहिला बॉल. पहिला बॉल लॅटकट केला. चांगला स्ट्रोक. तडवा मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या मोमेंटला बॉलला स्टॉप केलं. एकाच ॲक्शनमध्ये बॉलला कॅरी केला. थ्रो फेकी केली तोपर्यंत एक चिकी सिंगल. अगदी स्ट्राईक रोटेट करण्याचं काम विजय निवगुणेचं आपल्याला पाहायला मिळालं. विजयला देखील माहिती आहे की गणेशची बाट सध्याच्या घडीला बोलतीये. गणेश सध्याच्या घडीला चांगला खेळ करतोय. त्यामुळे गणेशला जास्तीत जास्त स्ट्राईकवरती आणणं गरजेचं आहे. भूषण पाटीलनं जर झेल ड्रॉप केला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे अतुलदादा पारगावकर यांच्या माध्यमातून. मागच्या मॅचमध्ये 500 रुपयाचा कॅश प्राइज पटकावलं होतं भूषण पाटीलनं. दुसरा बॉल. गणेशची यार. यावेळा देखील दिशा खराब. लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाते. 15 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 15. आमचे अतुलदादा पारगावकर यांच्याकडून कॅश प्राइज आहे. इथे जेलची शक्यता मैदानाच्या आतमध्ये. घडलंय काय व्हाट एक्सिलेंट. पुष्पा झुकेगा नहीं साला. विकेटचा पतन. विनायक मुरेकर नाव त्याचं आपण पाहताय आणि त्याच्या माध्यमातून एक एक्सिलंट फंटास्टिक डिफिकल्ट क्रिटिकल अँड ब्रँडेड कॅच इथे घेण्यात आला. यस विनायक पुष्पा क्या बात है. विनया तुला मी देवाच्या धाब्यावर नेणार नाही आता लास्टच सांगते. अगदी हाताचा पिसारा फुलवला होता शेवटच्या मोमेंटला. हातामध्ये झेलला कॅरी केली विनायक मिरेकरनी. फलंदाजाला परतावं लागतंय. ज्या बॅटरच्या पाठमधून धावा येत होत्या त्या बॅटरला आता माघारे परतावलंय. गणेश बाद झाला. गणेशची जागा भरून काढण्यासाठी ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये आला. पुढचा बॉल. फुलॉरलेचा बॉल होता. समोर जाऊन फुटवर्कचा वापर करून सॉफ्ट हँड सन्मान द्यायचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. ऑफ ड्राईव्ह केला. सिंगल एकवटी गेली. बॅटला ड्रिल करून दाखवतात बॅट्समन ऋषिकेश. उत्कर्षला आपण पाहता. चांगलं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये उत्कर्षाच्या माध्यमातून. सायला टर्न केला. या वेळेला फटका हवेत. इथे घडलं काय. फिल्डर आहेत त्याच्याकडून झाली चूक आणि या चुकीचं रूपांतर या चौकारामध्ये 4 धावा. कॅच ड्रॉप झालाय. झेल जमिनीला दान झालाय. विजय निवगुण्याचा झेल इथे ड्रॉप झालाय. उत्कर्षला आपण पाहताय कमबॅक करावा लागेल. साईडला क्या बात आहे. आक्रमण बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 6. 26 धावा स्कोर कार्डवर. 26. ह्या बात आहे. रिप्ले ऍक्शन मध्ये आपण पाहता जणू का खेचून मारलेला फटका. बॅटचा स्विंग भरपूर मोठा आपल्याला पाहायला मिळाला. बॅटला ड्रिल केलं. 6 धावा. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार आला. 26 या अंकावरती. स्लोवर वन होतं. धीम्या गतीचा बॉल सॉफ्टांना खेळला. मिडॉन रिझन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचं काम विजय निवगुणाच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2 देखील कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस
धावफलकावरती धावा तुम्ही पाहताय 27 लागल्या गेल्यात, 34 करायच्यात येणाऱ्या 18 मध्ये. पारगावकर सत्तावीस धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात, 34 करायच्यात 18 मध्ये. पहिला बॉल स्ट्राईकला बॅटरती आला विजय निवगुणे. ओ रामचा पहिला बॉल गुडलिन स्पॉट वरती हा चेंडू जाणार वादळला. लेग बॉल आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर वळणारा बॉल, हातभर वळण घेतला या बॉलला आणि पहिला हॅलो हॅलो चिक डॉट बॉल आला. नेक्स्ट बॉल. ओ यावेळेला लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. व्हाईट बॉलला 61चं लक्ष आपण पाहताय. हॅलो 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 चिक हॅलो चिक. हो या वेळेला आमच्या कॅमेरामॅन बॉक्सला सल्यूट टोकणारा या 4 धावा आपल्याला पाहायला मिळाला. चौकार. पुढचा बॉल. ओ या वेळेला पाया टाकलेला बॉल सॉफ्ट अँड ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. एकोणतीस धावा आपल्याला 33 धावा आपल्याला पाहायला मिळतात. स्कोर कार्ड वरती 33. पंधरा बॉल आणि विजयासाठी धावा करायच्यात 28. 15 बॉल 28 ची गरज या मॅच मध्ये. भूषण लाबर बात आहे. क्या बात आहे. अप्रतिम स्ट्रोक. शफल झाले, जागा बनवली आणि बॉल पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. थँक्यू थँक्यू. 39 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आता बॉल शिल्लक आहेत 14 आणि विजयासाठी धावा करच्यात 22. यस भूषण पाटीलला जर झेल ड्रॉप केला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आमच्या अतुल दादा पारगावकर यांच्या माध्यमातून. भूषण पाटील झेल ड्रॉप केला तर कॅश प्राइज आहे. नेक्स्ट बॉल. ओ पुढे सरसावून हा स्ट्रोक खेळा. इनसाइड आउट हा फटका खेळायचा होता.
फिल्डर डीप रिझन मध्ये पॉइंट रिझन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो. अॅक्युरेट ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. इथे कलेक्शन थोडंसं खराब. बॅकअप चांगलं. 41 धावा 61चं लक्ष आहे. 20 अजूनही करायच्यात या 13 मध्ये. 13 बॉल 20 ची गरज. हो फुल टॉस आहे. या वेळेला चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. बॅकवर्ड रेझनचं क्षेत्र निवडलंय आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. सर सर यांना काय तर तुम्ही सांगा. टेन्शन घेऊ नका. 12 बॉलात 16 पाहिजे. विनया विनया तूच काय तर बुधा जायला बुवा. सावन जाऊ झाला आता तर अंग धुवा. अंपायर सर लक्ष ठेवा. जर या षटकामध्ये जर मॅच फिनिश केली तर विजय निवगुणे यासाठी तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तुमचे विकास मामा बडदरे यांच्या माध्यमातून आणि फ्रेंड्स ग्रुपच्या माध्यमातून. दीपराज मिरेकर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती आला आहे. जो सध्याच्या घडीला आउट ऑफ फॉर्म आहे पण आता कमबॅक करेल. पहिला बॉल बॉलर्स बॅक ड्राइव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर केला. गली रिजनचा फिल्डर चेंडूपर्यंत पोहोचलाय आणि पहिल्या बॉलवरती ही पहिली सिंगल. येस जर दीपराज मिरेकरच्या अगेन्स्ट 3 बॉल 3 षटकार ठोकले तर चालतं फिरतं ATM अतुल दादा पारगावकरच्या माध्यमातून 1500 रुपयाचा कॅश प्राइज. ओ स्लॉक स्वीप केलाय. चांगला स्ट्रोक आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये फिल्डर थोडेसे फंबल झाले. इथे शेवटच्या मोमेंटला बॉलला स्टॉप केले. क्या बात है विनायक मिरेकर. आज इम्प्रेसिव्ह कामगिरी विनायक मिरेकरने केली आहे. 48 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. येस खऱ्या अर्थानं ज्या मान्यवरांची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो सकाळच्या सत्रापासून आदरणीय सन्माननीय जितेंद्रजी गवते साहेब यांचं नुकतंच इथे शुभागमन झाला. त्यांचं देखील करूयात या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ऑन साईडला हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. स्क्वेअर लेग रिजनमध्ये फिल्डर या वेळेला एकच धाव. येस ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं भरपूर आर्थिक सहकार्य आम्हाला लाभलं गेलंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आदरणीय सन्माननीय उपशहर प्रमुख कळवा जितेंद्रजी गवते साहेब यांचं नुकतं शुभागमन झाला आणि त्याचबरोबरीनं विभाग प्रमुख विटावा आदरणीय सन्मान्य लहू चाळके साहेब या दोन्ही मान्यवरांचे इथे शुभागमन झाला. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. नेक्स्ट बॉल
ओ या वेळेला फटका फसला की काय? फटका फसलाय, फिल्डर पोहोचला, फलंदाज रुसलाय, गोलंदाज हसलाय आणि हा संघ थोडासा खसलाय. हॅलो 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 चिक हॅलो चिक. यस दीपराज मिरेकरनं जर या बॉलवरती विकेट संपादित केले तर 1,000 रुपयाचं कॅश प्राइज. 7-12. हो या वेळेला ऑन साइडला हा धमाका आपल्याला पाहायला मिळाला. या दरम्यान आपण पाहत आहे. थँक्यू डेजे. या दरम्यान खऱ्या अर्थानं ज्या मान्यवरांची आपण आतुरतेने सकाळच्या सत्रापासून वाट पाहत होतो ते मान्यवर इथे आपल्यासोबत जोडले गेलेत. RK महाराज यांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू. ज्या मान्यवरांची खऱ्या अर्थानं आपण सकाळच्या सत्रापासून आतुरतेनं वाट पाहत होतो ते मान्यवर खऱ्या अर्थानं आपल्याला या स्पर्धेला जोडले गेलेत. आदरणीय सन्मान्य RK महाराज यांचे इथे शुभागमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनाचंद करण्यापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. वेलकम गोल्डन आर्ट पीपल. एक दर्जेदार रॉयल व्यक्तिमत्व आणि या रॉयल व्यक्तिमत्वाची ही रॉयल एंट्री आपण पाहताय. फटाक्यांच्या आतिषबाजीनं टाळ्यांचा कडकड कडकड कडकडाट या मान्यवरांचं इथे शुभागमन आपण पाहिलं. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. नाव बॅक टू क्रिकेट. 6 बॉल 6ची गरज. येस बॉल सुपूर्त करा मैदानाच्या आतमध्ये. बॉलची पूर्तता करायची आहे. सहा बॉल 6ची गरज. या मॅच मध्ये विजयासाठी कोणता संघ या मॅच मध्ये विजय प्रस्थापित करेल पाहणं गरजेचं आहे. 12 मध्ये 16 करायच्या होत्या, 10 खर्च केल्या. 6 मध्ये 6ची गरज. पहिला बॉल बॅकवर्ड डिझाईनचं क्षेत्र निवडलंय आणि पहिल्या बॉल वरती पहिल्या 4 धावा. Thank you. Thank you. Thank you, Dizzy. हॅलो चेक. 2 धावांची फक्त आवश्यकता. येस 2 धावांची आवश्यकता फक्त आणि फक्त
त्यावेळेस जरूर पाहायला मिळते. येणारे 4 बॉल आणि 2 धावांची गरज. यस 4 बॉल 2 ची गरज या मॅच मध्ये. स्ट्राईक इंडिया आपण पाहत आहे सध्याच्या घडीला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षकांना थोडंसं विनंती असेल, आपण थोडंसं बाजूला व्हा. प्रेक्षकांना विनंती असेल, 4 बॉल 2 ची गरज या मॅच मध्ये. कोणता संघ या मॅच मध्ये बाजी मारेल पाहणं गरजेचं आहे. स्ट्राईक इनला बॅट्समन आपण पाहत आहे, नागेशला पाहत आहे. नॉन स्ट्राईक इनला संदीप पाटील. आशीर्वाद. 4 बॉल 2 ची गरज. मागच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये काय करेल. 4-2. हो, या वेळेला सन्मान दिला. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. एक डाव कंप्लीट. स्कोर इज लेवल. सामना बरोबर सुटलाय. दुसरीचा प्रयत्न, दुसरी कंप्लीट. क्या बात आहे, जल्लोष. थँक्यू. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट या मॅचचा हिरो, जो वन अँड ओनली षटक क्रमांक पहिला हाताळला. पहिलं षटक हाताळत असताना फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या. 4 धावा खर्च करत असताना 2 विकेट त्यांना संपादित केल्या. असा नागेश ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यस डीजे.